हा आहे आमचा पियुष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडीचा विद्यार्थी. पियुष, आता तुझा कोणत्या स्पर्धेमध्ये नंबर आलाय रे? लीप फॉरवर्ड इंग्लिश लिटरसी प्रोग्राम. आता तुझा महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक आला होता, बरोबर ना? हो. म्हणजे तू महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करायला गेला होता. हो. कुठं होती रे ही स्पर्धा? मुंबईपेक्षा 7 किलोमीटर पुढे. परिषद प्राथमिक शाळा टाकळकरवाडी म्हणजे सेमी माध्यमामध्ये शिकतोय, बरोबर ना? हो. मग तुझं इंग्लिश इतकं छान आहे आणि तू ह्या स्पर्धेमध्ये इतकं मोठं यश मिळवलंय. कितवा क्रमांक आलाय तुझा भारतामध्ये? दुसरा, बरोबर. मग आता तू मला सांग, तुला हे एवढं मोठं यश मिळालंय, याचं श्रेय तू कोणाला देशील रे? माझे शिक्षक आणि माझे ऑनलाईन क्लास घेणारे मीनाक्षी टीचर. बरोबर, मीनाक्षी टीचर. आणि तुझ्या क्लास टीचर कोण? पूनम मुळूक टीचर. मुळूक टीचर. म्हणजे तुला दोघींकडनं पण मार्गदर्शन मिळालं, बरोबर? हो. अभ्यास कसा केला बाळ तू ह्याचा? त्यांनी पहिला रीडिंग राऊंड घेतला. त्याच्यात 10-15 पहिल्या राऊंड मध्ये रीडिंगचे 2 राऊंड असतात. पहिल्या राऊंड मध्ये 10-15 अक्षरी न अडखळता शब्द वाचायचे असतात. बरं. दुसऱ्या राऊंड मध्ये 30-35 अक्षर वाचायचे असतात न अडखळता. हा. दुसरा स्पेलिंग राऊंड असतो, त्याच्यात 7-8 अक्षरांचे हा. स्पेलिंग सांगायचे असतात. हम्म. आणि तिसरा मिनिंग राऊंड, त्याच्यात जसं की स्टेशनरी सांगणार, त्याच्यात आपण काय काय घेतलं जातं ते सांगायचं. बरं, म्हणजे असे खूप जास्त लेटरचे 10-12 वगैरे स्पेलिंग तयार करायला पण सांगितलं होतं. हा. बरं, मग तुला पियुष मोठं होऊन काय व्हायचंय रे? मला मोठं होऊन पायलट व्हायचं. ओके, व्हेरी गुड, खूप छान. तुला खूप खूप शुभेच्छा. पण मला एक विचारायचंय की घरी तू अभ्यास केला असेल, हे तुझे मित्रमैत्रिणी आहेत, आता तुम्ही सुद्धा दिली का रे ही ना? मग आता पुढच्या वर्षी तुम्ही घेणार आहे का भाग? बरं, मग तू आता तन्मयनी सुद्धा भाग घेतला होता, बरोबर ना? मग तुम्ही फर्स्ट राऊंडलाच आउट झालात का पुढे गेला होतात तुम्ही? क्वार्टर फायनल ओके. पियुष आणि मी सिलेक्ट झाले सेमी फायनल पर्यंत. बरं बरं बरं. मग आता आपल्याला काय करायचंय, पुढच्या वर्षी आणखीन जोमाने त्याच्यामध्ये भाग घ्यायचाय. बरं पियुष, तुला हे मिळालेलं यश खूप मोठं आहे. मग तू आता तुझा अभ्यास याच्याबरोबर तू मंथनचा अभ्यास, शिष्यवृत्तीचा अभ्यास, बाकी पण अभ्यास तुझे चालूच होते की नाही? हो. मग तुझा हे सगळं तू करतो, तुला सगळ्यात जास्त आवडता विषय कोणता आहे बाळ? इंग्लिश आवडतं तुला. तन्मयला काय आवडतं? इंग्लिशच आवडतं. मॅडम खूप घेतात वर्गामध्ये इंग्लिशचाच विषय का बाकी सुद्धा सगळे विषय घेतात? सगळे विषय घेतात, पण तरी पण तुम्हाला इंग्रजी जास्त आवडतं, बरोबर ना? मग आता तुम्ही पुढच्या वर्षी आणखीन जोमाने याच्यामध्ये भाग घेतला, आणखीन जास्त प्रयत्न केले, तर तुम्ही सुद्धा नक्कीच याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. मग तू सकाळी लवकर उठून वगैरे वेगळा ह्याचा अभ्यास करायचा का काही? तुला कसं शक्य झालं रे हे सगळं यश मिळवणं? सकाळची शाळा असल्यामुळे मला लवकर उठता आले नाही. बरं बरं. पण अगोदर तू खरं तर तू आता या स्पर्धेमध्ये म्हणजे तुमचा कोणत्या इयत्तेपासून हा अभ्यास चालू होता इंग्लिशचा? पहिलीपासूनच चालू होता. आणि दरवर्षी तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेत होतात, बरोबर ना? दुसरी, तिसरी, आता दुसरीला पण घेतलं होतं का तुम्ही? हो. बरं बरं बरं. मग घरी मम्मी पप्पा पण तुझा अभ्यास घ्यायचे का? हो. हां. मग आता घरी मम्मी पप्पांचा पण आवडता विषय इंग्रजी आहे? हो. बरं, आता मला सांग, तिथं स्पर्धेमध्ये तुम्ही गेलात, तू तिथं छान उत्तरं दिली, कॉन्फिडन्स तुझा खूप छान होता, आम्ही ऑनलाईन पाहिली बरं तुझी स्पर्धा. पण आता एक विचारायचंय, तिथं गेल्यानंतर ज्यावेळी तू स्टेजवर गेला आणि तुझी स्पर्धा सुरू झाली, तुला कसं वाटत होतं रे मनामध्ये? आपल्याला थोडं स्पर्धा म्हणलं की काय होतं रे? धडधड धडधड होतं. तसं झालं का रे तुला? झालं ना? मग काय केलं रे तू? मी कॉन्फिडन्स ठेवला स्वतःमध्ये आणि चांगली उत्तरं दिली. अगदी बरोबर. म्हणून त्यामुळे म्हणजे थोडं घाबरायला कुठेतरी झालं होतं का? हा. पण तुझा अभ्यास खूप छान झाला होता, बरोबर ना? मग आता तू बाकीच्या मुलांना काय सांगशील रे? तुला हे यश मिळालं, बाकीचे काही मुलं आहेत, तुझे काही मित्र आहेत की जे थोड्यासाठी राहिलेले, सेमीफायनल पर्यंत गेले आणि थोड्यासाठी राहिले, त्यांच्यासाठी तू काय सांगशील? काय केलं पाहिजे? तुम्ही यावेळेस नाही आले तर पुढच्या वर्षी तुम्ही येणारच. अगदी बरोबर. म्हणजे अपयश जरी आलं तरी त्यांनी खचून जायचं नाही. आणि तुला जरी हे यश मिळालेलं आहे तरी इथंच थांबायचंय का? नेक्स्ट इयर आपल्याला परत तिथं जायचं आहे. खूप छान. मग आता तू पायलट व्हायचंय तुला, बरोबर ना? हो. बरं बरं बरं.
आता तुम्ही सगळेजण त्याच्या वर्गातले मित्रमैत्रिणी, तुम्हाला काय वाटतं रे पियुष बद्दल? काय वाटतं? प्राऊड फील होतं की नाही आपल्या सगळ्यांना? आपल्या शाळेचा एक विद्यार्थी, तुमचा मित्र, हो की नाही, इथपर्यंत जाऊ शकला. पण तुम्ही सगळे सुद्धा तिथपर्यंत जाण्यासाठी तयार आहे. आणि पियुषनी काय सांगितलं तुम्हाला सगळ्यांना? की या वर्षी यश मिळालं नसेल तरी ते पुढच्या वर्षी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच मिळणार. पियुष, तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे का, आपल्याला एखादं यश जरी मिळालं तरी सुद्धा पियुष इतका शांत मुलगा आहे ना, अतिशय नम्र आहे, हो ना? पण मग पियुष, तुला आपल्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळा टाकळकरवाडीमध्ये तू शिकतो, मग शाळेमधलं, आपल्या शाळेतली तुला कोणती गोष्ट आवडते? त्यांची स्वच्छता, शिस्त आवडते. आणि अजून काय आवडतं तुला? टीचर पण खूप छान शिकवतात. हा, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुला आवडतात. आणि तुम्हाला त्यांच्यामुळे आवडते का? आम्ही घडतो. हा हा आणि बोल. त्यांच्यामुळे आम्ही घडतो. हा, म्हणजे शिक्षकांमुळे आणि इथल्या सगळ्या वातावरणामुळे तुम्ही घडल्यात, हो की नाही? मग आता हे जे यश मिळालेलं आहे, हे सगळं श्रेय जे आहे, तू तुझ्या शिक्षकांना आणि पालकांना आणि तुझ्या ऑनलाईन क्लास कोण घ्यायचे बोलल्या? मीनाक्षी टीचर देशमुख. मीनाक्षी देशमुख टीचर. ओके, खूप छान सहकार्य ह्या सगळ्या टीमनी, आपल्याला लीप फॉरवर्डच्या टीमनी सुद्धा केलेलं आहे. आणि पूनम मुळूक मॅडम तुमच्या टीचर, त्यांनी सुद्धा खूप तुमचा सराव घेतला, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश खूप आवडू लागलं. आणि आज आपल्याकडे पियुषनी जे हे यश मिळवलेलं आहे त्याचा आपल्या सगळ्यांना काय आहे, आपल्या शाळेला आणि आपल्या तुम्हा मित्रमैत्रिणींना त्याच्या खूप खूप अभिमान आहे. एकदा जोरदार टाळ्या पियुषसाठी. व्हेरी गुड, थँक्यू.